एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत कोंब आलेली मूग. तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे, 3-4 मिरची घेतली आणि 2 कांदे घेतलेले आहे. इथे हिरवी मूग. मी कढई ठेवलेली आहे, इथे तेल पण टाकलेलं आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 डबला. आता आपण बघून घेऊया तेल तापलंय का. त्यामध्ये थोडी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की थोडं जिरं टाकून घ्यायचं. मी थोडं जिरं पण इथे टाकून घेतलेलं आहे. आता आपण यात टाकून घेऊया मिरची. बघा, मिरची पण टाकून घेतलेली आहे. त्याला थोडं परतून घ्यायचं आणि कांदा टाकून द्यायचा. बघा, मी कांदा पण टाकलेला आहे. आता त्याला परतवायचं थोडं. हे छान शिजलेलं आहे. आता आपण यात थोडी हळद टाकून घेऊया. मी यामध्ये 1 चम्मच हळद घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच तिखट घेतलेलं आहे. आता याला पुन्हा परतवून घ्यायचं. परतवून घेतलेलं आहे. आता आपण यात थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं. मी 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. आता याला पुन्हा परतवून घ्यायचं आपण थोडं आणि मग टाकून घ्यायचे टोमॅटो. मी आता टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. पुन्हा याला परतवायचं म्हणजे टोमॅटो छान शिजले पाहिजेत. छान परतवून घेतलं. आता आपण याला 2-1 मिनटं झाकून ठेवूया. बघूया आपण टोमॅटो शिजले काय. बघा, टोमॅटो खूप छान सॉफ्ट झालेले आहेत. याला थोडं परतवून घेऊ आपण. बघा, खूप छान टोमॅटो शिजलेले आहेत, लागले पण नाही आहेत ते. आणि आता आपण यात टाकून घेऊया कोंब आलेली मूग. याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं. बघा, एकजीव झालेला आहे. आता आपण याला 2-1 मिनटं झाकून ठेवायचं. झाकलं की ते थोडं शिजून जातं व्यवस्थितपणे. आता बघूया आपण आपली मूग शिजली आहे का. थोडी राहिलेली आहे. आपण फिरवून घेऊया याला, थोडं लागली नाही पाहिजे म्हणून. आणि पुन्हा याला झाकून ठेवूया. थोडी शिजायची, आपण पुन्हा याला झाकून ठेवूया 2-1 मिनटासाठी आणि बघूया मग. बघा, आता आपली मूग छान पूर्णपणे शिजलेली आहे व्यवस्थित. आता आपण याच्यात टाकून घेऊया कोथिंबीर. कोथिंबीर टाकून घेतली आहे. पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आपण त्याला. आणि ही तुमची मूग शिजलेली आहे पूर्णपणे. बघा, छान शिजलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. आणि यावर तुम्ही खूप व्यवस्थितपणे प्रियाचा चिवडा, मुरमुरा, थोडा कांदा, सांबार, टोमॅटो असं टाकून याला खूप व्यवस्थितपणे सजवू शकता की जेणेकरून छोटी मुलं पण याला खातील. थँक्यू.